हॅलो नमस्कार, चंद्रकलास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली हे सगळं काही बघूनच साहित्यामध्येच तुम्हाला समजलं असेल की मी आज काय करणार आहे। तर हो, आज मी भोगीची भाजी बनवणार आहे, म्हणजेच संक्रांत स्पेशल। ह्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये कशा फ्रेश भाज्या भेटतात, ऐन वेळेला आपल्याला अशा काही ताज्या भाज्या वगैरे भेटत नाहीत, त्याच्यामुळे हा भोगीचा सण असतो। पण हा एक सण निमित्ताने आपण सगळ्या भाज्या एकत्रित बनवून त्याला मस्त त्याची आपण स्वाद घेऊ शकतो, म्हणून आहे। तर मी तुम्हाला दाखवते आज मी इथे काय काय घेतली आहे। तर मी इथे 1 वाटी पावटा घेतली आहे, 1 वाटी मी इथे हिरवा कांद्याची पात घेतली आहे, इथे मी ढाळा सोलून घेतलेला आहे, म्हणजे हिरवे चण्याचे ढाळा घेतलेला आहे। इथे 1 वाटी मी गाजर घेतली आहे कापून, 1 वाटी वाटाणे घेतले आहेत, आणि इथे मी लसणाची पात घेतली आहे थोडीशी, इथे मी तुरीचे दाणे घेतले आहेत थोडेसे, आणि इथे मी हिरव्या भाज्यांमध्ये मेथीची भाजी घेतली आहे 1 वाटी, हे चुक्याची भाजी घेतली आहे, आणि पालक आहे। आणि त्याच्यासाठी मी आणि थोडेसे मी इथे बोरं टाकणार आहे त्याच्यामध्ये। इथे मी कांद्याच्या पातीचा कांदा कापून घेतला आहे, आणि इथे 2 टोमॅटो घेतले आहेत, आणि वाटणसाठी मी इथे शेंगदाणे घेतली आहे अर्धी वाटी, 1 वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, आणि 2 ते 3 चमच मी इथे तीळ घेतली आहे। आता त्याच्यामध्ये मी वांगे मी नंतर न कापणार आहे, कारण आपले वांगे काळे पडतात, त्याच्यामुळे मी लास्टला वांगे कापणार आहेत, आणि इथे मी 2 बटाटो घेतले आहे। चला आता मी पुढची सुरुवात करते। आता आपली कढाई गरम झालेली आहे, मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते, शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता आपले शेंगदाणे चांगले भाजत आले आहेत, त्याच्यामध्ये मी तीळ टाकून घेणार आहे, आणि त्यासोबत मी आता खोबरं पण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे। तर आता हे तिन्ही पण मी चांगलं भाजून घेऊन ह्याला मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे बारीक। तर आता आपले हे खोबरं, तीळ आणि शेंगदाणे असे मस्त भाजून झालेले आहेत, ह्याचा कलरही मस्त असा ब्राऊन झालेला आहे, तीळ पण मस्त असे चडचड उडायला लागले आहेत। आता मी ह्याला काढून घेते। आता इथे मी शेंगदाणे, तीळ आणि खोबरं असं चांगलं पेस्ट करून घेतली आहे। आता मी ह्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकून घेणार आहे, कारण आपल्या भोगीच्या भाजीसाठी तेल जरासं जास्तच लागतं। तर आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी 1 चम्मच जिरे टाकून घेते। आता आपले जिरे चांगले तडतडले आहेत, त्याच्यामध्ये मी असं चेचून घेतलेलं लसूण टाकणार आहे। आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे, त्याचबरोबर मी आता टोमॅटो पण टाकून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी हिरवा कांदा पण परतून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी लसणाची पात पण टाकून घेणार आहे, त्याचबरोबर मी आता आपण जे पेस्ट बनवलेलं आहे ते आता मी पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर आता मी हे सगळं पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे, मी ह्याला असं चांगलं आता मिक्स करून घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये मी आता बाकीचे सगळे मसाले टाकून घेणार आहे। ह्याला मस्त असं 4 ते 5 मिनिटं मी मिक्स करणार आहे। इथे मी 2 चमच लाल तिखट घेतला आहे, आता मी ह्याच्यामध्ये 1 चमच धनेपूड टाकून घेते, आणि 1 चमच मी गरम मसाला टाकली आहे, थोडीशी इथे पाव चमच मी हळद टाकून घेते, आणि त्याच्यामध्ये मी काश्मीरी रेड चिली पावडर 1 चमच टाकून घेते। तर आता हे सगळे मी
मिक्स करून घेते. एकदम मस्त सुवास येतो याचा. आता मी ज्याच्यामध्ये मी वाटण वाटली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकले आहे. ते पाणी मी असं मसाल्यांमध्ये टाकून घेणार आहे आणि 5 मिनिटं मी मसाले परतून घेणार आहे. आता मी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घेणार आहे. मी पावटा टाकते 1 वाटी. इथे मी तुरीचे दाणे टाकते थोडेसे. हिरवा चणा टाकते आणि 1 वाटी वाटाणे आहेत. त्याच्याच बरोबर मी इथे गाजर टाकते. ते थोडीशी पालक आहे आणि ह्याच्यामध्ये मी चुका आणि मेथी बारीक कापून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी बोरं टाकून घेणार आहेत. आता मी ह्याला सगळं असं एकजीव करून घेणार आहे आणि लास्टला मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. मी ह्याच्यामध्ये आपले बटाटे आणि वांगे चिरून घेतले आहेत. त्याच्यामध्ये मी आता बटाटा आणि वांगे पण टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे मीठ पण टाकून घेणार आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि ह्याला आता मी 15 मिनिटं शिजायला अशीच ठेवून घेणार आहे, कारण की आपले गाजर आणि बटाटे शिजायला थोडंसं वेळ लागेल. बाकी हिरव्या भाज्या सगळ्या पटकन शिजून जातात. पालेभाज्या फळभाज्यांना थोडंसं वेळ लागतं. तर चला आता मी ह्याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि आता मी पुढची तयारी करते, कारण ह्याच्याबरोबर आपल्याला बाजरीच्या तीळ लावून भाकरी करायच्या आहेत. तर आता मी इथे बाजरीचं पीठ घेतली आहे. मी 4 ते 5 भाकरीचं पीठ घेतली आहे. याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आहे, कारण बाजरीच्या पिठामध्ये मीठ टाकलं की चवीला अजूनच चांगली लागते. तर ह्याला मी आता मळून घेणार आहे. ह्याला थोडं थोडं पाणी टाकून मी असं घट्टसर मळून घेणार आहे, कारण की ह्याला जास्त सैल केलं की ह्याच्यामध्ये पाणी सोडायला चालू होतं, कारण आपल्याला एक एक भाकरीचं पीठ मळून घ्यायला वेळ जाणार. त्याच्यामुळे मी एकदाच मळून घेते आणि मी ह्याला सैल थोडंसं असं घट्टसर मळून घेणार आहे. आता असं आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता मी ह्याचा गोळा करून घेते. तर आता ह्याला मी खालती असं थोडंसं पीठ टाकून घेते आणि ह्याला मी चांगलं आता थापून घेते. आपल्याला पातळ भाकर बनवायची आहे आणि वरतून ह्याला तीळ लावायची आहे. आता मी ह्याला अगोदरच थोडीशी तीळ लावून घेते आणि ह्याला थापून घेणार, म्हणजे हे सगळीकडे तीळ अशी पसरवली जाणार. तर बघू शकता आता आपली अशी तीळ पण मस्त ह्याच्यामध्ये चिपकलेली आहे आणि मी तर एकदम पातळ अशी बघू शकता किती पातळ भाकर बनवली आहे. तर आता ह्याला मी तव्यावरती टाकून घेते. एक मिनिट. आता तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती मी भाकर टाकून घेणार आहे. आता मी ह्याला पाणी लावून घेते. तर आता ह्याला जास्त आपण पाणी याचं सुकवायचं नाही आहे, लगेच ह्याला मी पलटून घेते. तर बघू शकता आता आपली अशी भाकर मस्त भाजून झालेली आहे. ह्याला मी सगळीकडनं अशी काठं ह्याचे चांगले भाजून घेणार आहे आणि आता हे आपली भाकर मस्त अशी तयार झाली आहे. अशी टम्म फुगणार आपली भाकर. तर आता अशी आपली भाकर फुगलेली आहे. आपली भाकर तयार आहे. आता मी ह्याला काढून घेते.
तर आता आपली भाजी अशी चांगली शिजून झालेली आहे बघा, अशी घट्टसर भाजी, जास्त ह्याला पातळही नाही केली आणि जास्त घट्टही नाही, अशी रपरपीत आपली भाजी तयार आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी मस्त अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे वरून आणि याला मी मिक्स करणार आहे। आहा, काय मस्त सुगंध येते भाजीची। तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी वरतून तीळ टाकूया, मस्त भाजी झाली एकदम। तर मी ह्याच्यामध्ये प्लेटीमध्ये आपली मस्त अशी भाजी काढून घेते। मग भाजी तुम्हाला कशी वाटली? मस्त ना एकदम। आहा, काय मस्त सुगंध येते भाजीची। आता ह्याच्या बरोबर मी भाकरी ठेवून घेते आपल्या। अशा मस्त तीळ लावून भाकरी आपल्या तयार आहेत। तर बघू शकता आता आपल्या भाकरीला कसा असा मस्त पापुंद्रा आलेला आहे। मी तुम्हाला खोलूनही दाखवते, एकदम मस्त ना। तर ही आपली कडक भाकर आहे। अशा मी 2 प्रकारच्या भाकरी बनवलेल्या आहेत। मग मस्तच आहे ना व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला भोगीची थाळी? अगर तुम्हाला भोगीची थाळी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आता आपण भेटूया व्हिडिओमध्ये।